आपल्या प्रत्येकामध्ये एक दिशादर्शक यंत्र अर्थात होकायंत्र दडलेलं असतं. ते आपल्याला योग्य ती दिशा दाखवत असतं. परंतु आपण आपल्या दिशादर्शक यंत्राकडे दुर्लक्ष करतो आणि बाह्य जगातील देखावे पाहतच आपला मार्ग निश्चित करतो. बाह्य जगातील देखावे आपल्याला भुरळ पाळतात, आपली दिशाभूल करतात आणि त्या बाह्य जगातील देखाव्यामुळे आपण नको त्या गोष्टी करत जातो. सरतेशेवटी कळतं आपण तर चुकीच्या ठिकाणी येऊन पोहोचलो. हे ते ठिकाणच नव्हे जेथे आपल्याला जायचं होतं. या ठिकाणी तर कोणतेच समाधान नाही, कोणतेच सुख नाही, कोणताही आनंद नाही. सुख, समाधान, आनंद आपल्यापासून कित्येक मैल दूर राहिलेले आहेत. या संपूर्ण प्रवासामध्ये आपले दिशादर्शक यंत्र ओरडू ओरडू सांगत असते, अरे बाबा, ही तुझी दिशा नव्हे. ज्या दिशेने तू चालला आहेस ती दिशा चुकीची आहे. बघ, योग्य दिशा ही आहे. माझी सुई दिशा दर्शवित आहे, त्या दिशेने चाल. परंतु आतल्या या दिशादर्शक यंत्राकडे आपण दुर्लक्ष करत जातो आणि चुकीचा मार्ग निवडत जातो. गरज आहे ती आपल्या या दिशादर्शक यंत्राकडे लक्ष देण्याची, त्याच्या सुईच्या टोकाकडे लक्ष देण्याची. आपल्या आतलं दिशादर्शक यंत्र आपल्याला जो मार्ग दाखवते त्या मार्गावर चालण्याची. नेपोलियन हिल म्हणतात, विचारांवर प्रभुत्व प्राप्त करण्यापासून स्वयंशिस्तीचा आरंभ होतो. तुम्ही जे विचार करता त्यावर तुमचे नियंत्रण नसेल तर तुम्ही करता त्यावरही तुमचे नियंत्रण नसेल. सोप्या शब्दात स्वयंशिस्त तुम्हाला आधी विचार करायला लावते आणि त्यानंतर कृती. बाह्य जगातील देखाव्यांना भुलू नका. आपल्याला कुठे जायचे आहे, काय प्राप्त करावयाचे आहे, जे प्राप्त करावयाचे आहे त्यातून आनंद प्राप्त होईल काय, या सर्व बाबींवर सखोल विचार करा. आपल्या आतमध्ये दडलेल्या दिशादर्शक यंत्राची सुई बघण्याची कला आत्मसात करा. आपल्या आजूबाजूला सर्वत्र शक्तीचा संचार आहे. पृथ्वी आहे, पाणी आहे, प्रकाश आणि अग्नी या सर्व शक्ती आपल्या आजूबाजूला पसरलेल्या आहेत. या बाह्य शक्ती कधी कधी आपल्याला आवाज देतात, खुणावतात. अशीच एक आंतरिक शक्ती आपल्या आतमध्ये असते, तीही आम्हाला खुणावते. तीही आपल्याला कधी कधी आवाज देते. तो आवाज म्हणजे आतला आवाज. जेव्हा एखादे गैरकृत्य आपल्या हातून घडायला लागते, बाह्य लोभाला बळी पडून आपण ते कृत्य करतो, तेव्हा तो आतला आवाज आपल्याला सांगत असतो, नाही नाही, तू जे करतो आहेस ते वाईट आहे. तुम्ही जेव्हा लग्न करायला निघता तेव्हा 2 मुली तुम्हाला समोर दिसतात. एक गरीब घरची आहे पण सुंदर आहे, सद्गुणी आहे. दुसरी कमी सुंदर आहे, कमी सद्गुणी आहे, पण श्रीमंत घरची आहे. तिचे वडील हुंडा देऊ शकतात. बाह्य आकर्षण, बाह्य लोभ आपल्याला सांगत असतो की श्रीमंताच्या मुलीशी लग्न कर, सुखी होशील, पैसे मिळतील. परंतु त्याच वेळी आपला आवाज आपल्याला सांगत असतो की त्या सुस्वभावी, सुस्वरूप पण परिस्थितीने गरीब असणाऱ्या मुलीशी लग्न कर. कित्येक लोक त्यांच्या आतल्या आवाजाला साथ देत नाहीत. बाह्य शक्तीला, बाह्य लोभाला बळी पडतात आणि आयुष्याचं मातेरं करून घेतात. झिगलर म्हणतात, आपण जीवनातील प्रसंगांना वळण लावू शकत नाही, तथापि अशा प्रसंगांना तोंड देता यावे म्हणून आपल्या दृष्टिकोनाला मात्र वळण लावू शकतो. परीक्षेमध्ये विद्यार्थी परीक्षा द्यायला जातो. पुढचा मुलगा त्याला कॉपी करताना दिसतो. त्याला प्रश्नाचं उत्तर माहीत नसतं. दुसरा विद्यार्थी याला कॉपी द्यायला तयार असतो, कारण त्याचं लिहून झालेलं असतं. त्यावेळेला आतला आवाज साथ घालतो
की नाही, कॉपी करणे हे पाप आहे. जे आपल्या आतला आवाज ऐकतात ते कॉपी करायला धजावत नाहीत, परंतु जे आतल्या आवाजाकडे दुर्लक्ष करतात तेच कॉपी करण्याच्या भानगडीत पडतात. आतला आवाज ऐकणे ही देखील एक सवय आहे. जेव्हा आपण अधिकाधिक बाह्य जगावर लक्ष केंद्रित करतो, बाह्य जगातून येणाऱ्यांना साथ देतो, बाह्य जगातील येणाऱ्या आव्हानांना प्रतिसाद देतो, लोभ प्रलोभनांना बळी पडतो, तेव्हा आपण आपला आतला आवाज दाबत जातो. आणि एक दिवस असा दिवस येतो की आतला आवाज एवढा दबून जातो की फक्त बाहेरून येणारे आवाजच आपल्याला ऐकू येतात. त्या बाह्य जगातील देखाव्यांना भुलून आपण आपली पावले टाकत जातो आणि आपला आतला आवाज अधिकाधिक क्षीण होत जातो. आयुष्यामध्ये खरा विकास साधायचा असेल तर अत्यंत सूक्ष्मपणे आतला आवाज ऐकला पाहिजे. प्रत्येक कृती करत असताना ती बरोबर आहे की नाही, ती न्याय्य आहे की नाही, याकरिता आपण आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारायला हवा. आपले अंतर्मन, आपली सत्सद विवेक बुद्धी, आपला आतला आवाज जर सांगत असेल की तुझी ही कृत्ये बरोबर आहेत, जा, या तुझ्या कृत्यामुळे भलं होणार आहे, तरच ते आपलं कृत्य न्याय्य ठरते. आपला आतला आवाज ऐकणे ही आपली सवय बनली पाहिजे. कारण जास्त काळ एखाद्या गोष्टीचा वापर केला नाही तर तिला गंज लागतो. आतल्या आवाजाचंही तसंच आहे. तुम्ही अधिक काळ त्याच्याकडे दुर्लक्ष केलं की मग त्याचे बोल, त्याचे शब्द कळेनासे होतात. आतला आवाज जाणीवपूर्वक ऐकण्याची कला विकसित करा. हा आतला आवाज सदैव प्रामाणिक असतो. त्याला स्वार्थाचा लवलेशही नसतो. तो नीतिमूल्यांवर आधारित असतो. जणू आतल्या आवाजाने हाती तराजूच घेतलेला असतो. काय बरोबर, काय चूक याचेच मोजमाप करून तो न्यायनिवाडा करत असतो. अधिक काळ जर आम्ही आपल्या आवाजाकडे दुर्लक्ष केले तर मनाला बोचणी लागते. अशा गृहस्थाचे उदाहरण नजरेपुढे आणा की जो कुटुंबाकडे लक्ष देत नाही, मुलाकडे लक्ष देत नाही, पत्नीकडे लक्ष देत नाही आणि केवळ व्यवसाय, पैसा कमावणे या बाह्य गोष्टींच्या मागे लागलेला आहे. असा व्यक्ती कदाचित खूप पैसाही कमवेल, परंतु त्याचा आतला आवाज त्याला सांगत असतो की बाबा, तू जे करतो हे बरोबर नाही. तुझ्या कुटुंबाला तू वेळ दिला पाहिजे, मुलांकडे, पत्नीकडे तू लक्ष दिले पाहिजे. आणि मग आपण आपल्या कुटुंबाला वेळ देत नाही याची बोचणी त्या व्यापाऱ्याला लागते. त्याचं मनच त्याला खाऊ लागतं. हे असं घडतं कारण त्याने त्याच्या आतला आवाज दाबून टाकलेला असतो. तुम्हाला जर एक सुंदर आणि सुदृढ मन हवं असेल तर तुम्ही तुमचा आतला आवाज कधीही दाबू नका. ओरडू द्या त्याला, सांगू द्या काय बरोबर आहे, काय चूक आहे. तुम्ही आतल्या आवाजावर जेवढे अधिक अवलंबून राहाल तेवढे तुमचे जीवन अधिक सुंदर बनेल. तुमच्या आयुष्यातील कुरूपता नष्ट होईल. जो आतला आवाज ऐकतो त्याच्या हातून नेहमी सत्कृत्येच घडतात. राजेश खवले यांच्या आनंदी रहा, यशस्वी व्हा या पुस्तकामधून.